सांगलीमध्ये पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। वारणा नदीच्या काठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तर शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाली आहे। त्यामुळे चांदोली धरण 78% भरलेलं आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात तब्बल 6 फुटांनी वाढ होऊन याची सांगलीतली पाण्याची पातळी 24 फुटांवर पोहोचलेली आहे। वारणा नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय कृष्णा वारण्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर चांदोली धरण 78% भरलेलं आहे। आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस पडत आहे। त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। सध्या आपण कृष्णा नदीच्या काठावर आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कृष्णा नदी जी आहे ती दुतडी भरून वाहू लागलेली आहे। तब्बल एका दिवसात या ठिकाणी 6 फुटांनी वाढ झालेली आहे। 18 फुटांवर आता कृष्णा नदीची पाण्याची पातळी जी होती ती 24 फुटांवर पोहोचलेली आहे। पलूस तालुक्यातले औदुंबर इथलं दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आता पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे भाविकांना या ठिकाणी प्रवेश बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या धुवाधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे। 2 दिवसांपासून वारणा नदी जी आहे ती पात्राबाहेर आहे आणि या ठिकाणी शेतामध्ये जे आहे ते वारणा नदीचं पाणी घुसलेलं आहे। आयतवडे खुर्द असेल, मांगली काके पूल असेल तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास 12 बंधारे जे वारणा नदीवरील आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी नदीकाठच्या गावांना देखील शिराळा तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। सध्या पावसाचा जोर जो आहे तो सकाळपासून कायम आहे, मात्र तो कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास सांगली।